सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागून नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीर दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू काढून टाक भीती होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू काढून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू काढून टाक भीती येईल ओंजळीत जग सार अपसुक सामील होती र दिशा सपान साकळलं बापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा किनार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब सावर काढीत मागर फिरल बघन तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागून नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीर दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे तर सर एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो म्हणून मला शिक्षक व्हायचे मागून नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीर दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट
वाट तुझी स्वप्न आशा चालत राहतो काढून टाक भीती सुंदर
अशा सुमधुर आवाजाने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. धन्यवाद नेहा. आगमनाने आपुल्या फुलले चैतन्याचे मळे, आगमनाने आपुल्या फुलले चैतन्याचे मळे, अगत्यपूर्वक स्वीकारावे स्वागताचे फुले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्राध्यापक दिनेश्वरकर व मी प्राध्यापिका अपर्णा जाधव जीवनदीप महाविद्यालयाच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात आपल्या सर्वांचे स्वागत स्वागत स्वागत. आज आपण वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन सोहळ्यासाठी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा शब्दफुलाने स्वागत करतो. निर्मात्याचे हात ज्याचे, निर्मात्याचे हात ज्याचे तोच माणूस सुंदर आहे, निर्मात्याचे हात ज्याचे तोच माणूस सुंदर आहे, तोच संत देव तोच चालता बोलता मंदिर आहे, चालता बोलता मंदिर आहे. अशा या शिक्षणाच्या मंदिराची सुरुवात 2004 रोजी कोविडमध्ये जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्र गोडविंदे सर यांच्या अथक प्रयत्नाने जीवनदीप महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले. सुरुवातीला महाविद्यालयात BA, BCom, BSc हे जे वर्ग आहेत हे सुरू करण्यात आले. विद्यार्थी संख्या अत्यल्प होती. त्यानंतरही सुद्धा महाविद्यालयात MA, MCom, MSc सारखे उच्च शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले. तसेच BMS, BAc, BSc डेटा सायन्स, लॉ यांसारखे प्रोफेशनल कोर्सेस सुरू करण्यात आले. महाविद्यालय इथेच थांबले नाही तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व डिग्री विभाग सुरू करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयात महिला सक्षमीकरणासाठी मेहंदी, शिवणकाम, पार्लर यांसारखे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले. जीवनदीप संस्थेचे हे रोपटे आज एक वटवृक्षात रूपांतरित झालेले आहे. सुरुवातीला महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, पण आज महाविद्यालयात 5,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या महाविद्यालयाने KG to PG पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीचा हा आलेख सतत उंचावत आहे. हो, याच महाविद्यालयात या विद्यार्थ्यांचा कलागुणांच्या कौतुक करण्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं चला आपण स्वागत करूया. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आपल्या संस्कृतीत या 4 देवांचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे. आलेल्या अतिथींना आपण मायेची ऊब देणारी शाल आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे प्रतीक असणारे पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करूया. आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय श्री रामदास दौंड साहेब, उपविभागीय अधिकारी तालुका मुरबाड यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र गोडविंदे सर यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच प्रत्येक सरकारी योजनांमध्ये सर आपल्याला महाविद्यालयाला सतत मदत करत असतात. या ठिकाणी प्रतिमा भेट देऊ या ठिकाणी सरांचं स्वागत. धन्यवाद सर. गेली 15 वर्ष सर न्यूज अँकर, प्रोड्युसर आणि कॉपी रायटर म्हणून काम पाहत आहे. सरांनी जी, सा, प्रभात, पुढारी या न्यूज वाहिन्यांवर निवेदक व निर्माता म्हणून काम केले आहे. मी माननीय गोडविंदे सर यांना विनंती करतो की सरांचं या ठिकाणी शॉल आणि रोपे देऊन या ठिकाणी सरांचं स्वागत करावं. विद्यापीठ विकास मंच हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांचेही या ठिकाणी श्री रवींद्र गोडविंदे सर यांचे स्वागत आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर KB गोरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. जीवनदीप
प्राचार्य के.डी. गोरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर के.डी. गोरे सर यांना विनंती करते की त्यांनी शांताराम भोई साहेब संचालक जीवनदीप संस्था यांचे स्वागत करावे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडमित्रे सर यांचे स्वागत करण्याची विनंती करते. आपल्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य यांचे स्वागत सोष्टे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपप्राचार्य नरेंद्र सोष्टे सर यांनी करावे. तसेच रोडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.डी. गोरे सर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे आमच्या प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना आपल्यासमोर मांडत आहे. थोडक्यात मी आमच्या संस्थेचा जो मागोवा आहे आतापर्यंत जी वाटचाल संस्थेने केलेली आहे त्याचा थोडासा मागोवा मी घेतोय. महाशय, आमच्या संस्थेची मुहूर्तमेढ शैक्षणिक जीवनदीप शैक्षणिक संस्था होईल. त्याची मुहूर्तमेढ 1990 साली गोविंद सरांनी लावली. ते फाउंडर मेंबर आहेत. आणि JSSPच्या अंडर म्हणजे या संस्थेच्या अंडर पहिलं महाविद्यालय जे सुरू झालं ते गोविली महाविद्यालय जे तुम्ही पाहतात सध्या 2004 साली. सर, विशेष म्हणजे नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे, या महाविद्यालयाची स्थापना खूप कष्टातून झालेली आहे. आज सध्या जी इमारत तुम्ही बघताय, महाविद्यालयाची इमारत बघताय, जे मंदिर शिक्षणाचं मंदिर आहे, विद्येचं मंदिर आहे, ते मंदिर स्थापन करण्यासाठी आमच्या अध्यक्षांना खूप हालापेष्टा सोसाव्या लागल्या. सांगायचा मुद्दा म्हणजे दोघेही नवरा बायको एका सरकारी म्हणजे संस्थामध्ये म्हणजे चांगल्या पोस्टवर चांगल्या पगारावर असताना सुखासीन जीवन म्हणजे जगू शकले असते ते. पण सरांचा जो स्वभाव होता लहानपणापासून सामाजिक कार्याचा, त्या कार्याची गोडी जी आहे ती सरांना कल जो आहे तो सरांना स्वस्थ बसू देत नव्हता. विद्यार्थ्यांचे जे हाल अपेक्षा होत होते या भागातील उच्च शिक्षणासाठी ते त्यांना बघवेना, म्हणून त्यांनी या गोवेली भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून या कॉलेजची मुहूर्तमेढ सुरुवातीला राबली. त्याच्यानंतर सरांच्या हे लक्षात आलं, नुसतं एकच कॉलेज स्थापन करून भागणार नाही, तर काही आदिवासी भागातली मुलं जी आहेत ती आदिवासी भागातली मुलं उच्च शिक्षणापासून म्हणजे वंचित राहतात. म्हणून त्यांनी खर्डीला कॉलेज सुरू केलं. त्याच्यानंतर मशाला सुरू केलं आणि त्याच्यानंतर नाहीच्या 2 वर्षात
मुरबाड आणि टिटवाळ्याला 2 कॉलेज केले. याशिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना पुढील जे शिक्षण प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते प्रोफेशनल कोर्सेस मिळवता यावं म्हणून सरांनी गोविंदला पहिलं म्हणजे लॉ कॉलेज सुरू केलं आणि त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षात मसाला एक लॉ कॉलेज आणि खर्डीला एक लॉ कॉलेज सुरू केलं. त्यांचं जे मूळ भाग होता प्रायमरीपासून चांगलं शिक्षण द्यायचं इथं, तर ते चांगलं म्हणजे प्रायमरी सेकंडरी वगैरे शिक्षण आहे. शिवाय ज्युनियर कॉलेजची सुद्धा स्थापना सरांनी केली. मित्रांनो, सांगायचं मुद्दा म्हणजे इतके हाल अपेक्षा सोसून सुद्धा सरांनी या शिक्षणाचे जे तुम्ही आपण आता जी इमारत पाहता ती इमारत उभी करण्यासाठी खूप खूप हाल अपेक्षा सोसल्या सरांनी. आणि आज सध्या या नुसत्या एका कॅम्पसमध्ये जवळजवळ 5,500 विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. नुसतं शिक्षणाचं डिग्री देऊन किंवा शिक्षणाची डिग्रीची भेंडोळी देऊन विद्यार्थ्यांच्या हातात एवढं काम न करता सरांनी काय केलं की इथल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव व्हावा, व्यावसायिक शिक्षण मिळावं, प्रोफेशनल कोर्सेस मिळावे म्हणून सरांनी त्या पद्धतीनं प्रोफेशनल कोर्सेस सुरू केले. आमच्या कॉलेजने आतापर्यंत बरेच रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी म्हणजे कॉलेजने UGCचा जो महत्त्वाचा मानांकन असतो 2F आणि 12B ते मिळवलेलंच आहे. शिवाय मुंबई विद्यापीठाचं परमनंट अफिलिएशनचं जो हे आहे मान आहे तो परमनंट अफिलिएशन सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी पुढं यावं म्हणजे समाजात म्हणजे पुढाकार घ्यावा, समाजात उच्च शिक्षण घ्यावं, समाजात चांगल्या पोस्टवर विद्यार्थ्यांनी म्हणजे सहभाग घ्यावा म्हणून आजपर्यंत जे म्हणजे कामं केली सरांनी ती वाखाणण्यासारखी आहेत. आज सध्या म्हणजे जवळजवळ 100 विद्यार्थी राज्य शासन शिवाय केंद्र शासन या सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावर आहे. याशिवाय प्रायव्हेट कॉलेज म्हणजे संस्थेमध्ये तरी चिकार मुलं लागलेली आहेत. उद्योग व्यवस्थापन सुद्धा करण्यामध्ये मुलांचा कल दिसतोय. त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरीला लावलेले आहेत. असे कितीतरी विद्यार्थी सांगता येतील. आणि याशिवाय विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी बरेच पारितोषिक मिळवलेले. सांगायला बसलो तर पूर्ण दिवस लागेल. बरेच विद्यार्थ्यांनी कमाई केली. आज हे सगळं जे आहे हे सगळं सरांच्या कष्टामुळे झालेलं आहे, सरांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद मानतो आणि 1-2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिमेला आमंत्रण आहे. निबंध भाषण कवितेमधून विचारांचं मंथन आहे. निबंध भाषण कवितेतून विचारांचं मंथन आहे. कॉलेजची ही गॅदरिंग म्हणजेच तरुणाईंचं स्पंदन आहे, तरुणाईंचं स्पंदन आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाने महाविद्यालय उंच भरारी घेत आहे या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळेच आज जीवनदीप महाविद्यालय मुंबई विद्यापीठामध्ये टॉप 10 मध्ये आपलं नाव आपलं स्थान या ठिकाणी टिकून आहे. अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. याच क्रीडा विभागाने केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा महाविद्यालयाचं नाव उंचावलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर माननीय श्री हर्षद भिडे सर,
संयोजक विद्यापीठ विकास मंच यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जीवनदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय गोडबंदे सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्य. हा जर माईक बंद पडला तर मला सांभाळून घ्या. आज मी या ठिकाणी ज्या वेळेला आलो आणि हा कॅम्पस जसं मी एंटर केला, मी आलेल्या पहिलं वाक्य गोडविंदे सरांना म्हणालो की मला खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळाले. कुठल्याही कॉलेज कॅम्पसचे पॉझिटिव्ह वाईब्स हे त्या वास्तूमुळे 10% असतात. 90% पॉझिटिव्ह वाईब्स हे त्या तिकडच्या विद्यार्थ्यांमुळे असतात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही सगळ्यांनी वास्तू पॉझिटिव्ह केलेली आहे आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सगळ्यांना उत्साह असतो. कदाचित त्या उत्साहामुळे ती अधिक पॉझिटिव्ह मला वाटली असेल आल्यामुळे. आज हा जो गुणगौरव सोहळा या ठिकाणी होणार आहे, माझ्या भाषणामुळे तो थोडासा नंतर होणार आहे, पण मी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला 2-3 गोष्टी फक्त सांगायच्या आहेत. आपण सगळे म्हणतो की भारत बदलतोय आणि भारताकडे सगळं जग बघतंय. भारताचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आजच्या घडीला आहे की वी आर द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आणि जेव्हा मी म्हणतो किंवा आपण सगळे म्हणतो की वी आर द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, पण त्याबरोबर आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढते, आपल्यावर जबाबदारी आहे. जर आपण यंगेस्ट आहोत तर आपण पुढच्या 20 वर्षात, पुढच्या 25 वर्षात काय करणार आहोत? आपण कॉलेजमध्ये आपल्या करिअरसाठी आलेलो आहोत. शाळा आणि कॉलेजमधला हा एक्झॅक्टली एकच फरक असतो. मित्र मैत्रिणी, ग्रुप, मजा मस्ती सगळं असतं दोन्हीकडे. कॉलेज नंतर आपण इमिजिएटली करिअर म्हणून विचार करायला लागतो. कॉमर्स करत असो, सायन्स करत असो, आर्ट्स करत असो, आपण करिअर, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू, काही ना काही करिअर म्हणून आपल्या ऍक्टिव्हिटीज त्यानंतर सुरू होतात. मला तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने खरं विनंती करायची आहे, पुढची 20-25 वर्ष भारतासाठी खूप महत्वाची आहेत आणि ती महत्वाची वर्ष ही तुमच्यावर, माझ्यावर, कमी अंशी माझ्यावर, पण खूप अंशी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पुढे कसं प्लॅन करणार आहात करिअर म्हणून, कारण तुमचं करिअर एंड ऑफ द डे भारताच्या अर्थव्यवस्थेला, समाजकारणाला, अर्थकारणाला, देश म्हणून सगळ्याला कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. त्यामुळे अजिबात असा विचार आपण आणूया नको की मी एका जीवनदीप शिक्षण संस्थेतच आहे आणि मी काय जगाचं करणार आहे. जगाचा बिंदू कुठनं तरी सुरू झाला होता आणि तुमच्यासाठी तो बिंदू जीवनदीप शिक्षण संस्था आहे. त्यामुळे या संस्थेतनं करताना येणाऱ्या काळात पुढच्या 20-25 वर्षासाठी मी काय कॉन्ट्रीब्यूट देश म्हणून करू शकतो, हे खरंच या निमित्ताने आपण सगळ्यांनी याचा विचार करावा. ही एक नम्र विनंती मला या ठिकाणी करायची आहे आणि मी विनंती यासाठी म्हणतोय कारण ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण सगळे नक्की पार पाडाल. मला या ठिकाणी अतिथी म्हणून बोलवलं त्याबद्दल मी संस्थेचे आभार व्यक्त करतो, गोडविंदे सरांचे आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे परत एकदा तुम्ही सगळे चांगले चांगले करिअरला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा कुठे ना कुठे नक्की भेटू. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आमचे विद्यार्थी चांगलं करिअर या ठिकाणी करतील. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय श्री अमोल जोशी, सुप्रसिद्ध वृत्त निवेदक, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय उपस्थित आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. ज्यावेळी पहिल्यांदा आत्ता जसं भिडे सरांनी सांगितलं की पॉझिटिव्ह वाईब्स इथे आल्यानंतर जे पहिलं भाव सर म्हणल्यानंतर मला पहिल्यांदा हे जाणवलं की अरे हो, आपल्याला पण खरं असंच वाटलं होतं. आणि गोडविंदे सरांनी जो काही आयुष्यामध्ये निर्णय घेतलेला होता ते प्रास्ताविकामध्ये समजलं की त्याची पार्श्वभूमी काय होती. म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एखादी आपल्याला सगळ्यात आवडणारी जी गोष्ट असते ती आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला तुमच्या प्राणापेक्षाही जी प्रिय गोष्ट आहे ती तुम्ही गंगेमध्ये अर्पण करता आणि एकदा ती अर्पण केली की मग तुम्ही तुमच्या आयुष्याचं ध्येय घेऊन पुढे चालायला सुरुवात करता. त्याचप्रमाणे म्हणजे ज्या प्रकारे एक गोष्ट सांगितली जाते की एक घोडे विकणारा होता, घोड्यांचं एक मोठं दुकान होतं आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे घोडे होते, सर्व रेंजचे घोडे होते आणि तो एक घोडा खरेदी करण्यासाठी एक व्यक्ती त्या दुकानामध्ये आहे आणि मग त्या दुकानाच्या मालकाने त्याला घोडे दाखवायला सुरुवात केली
मग पहिला घोडा होता, हा घोडा 1 लाखाचा आहे, हा घोडा 2 लाखाचा आहे, हा घोडा 3 लाखाचा आहे, हा घोडा 4 लाखाचा आहे. असं करत करत सगळे त्यांनी घोडे बघितले आणि सगळ्यात शेवटच्या घोड्याकडे गेला. त्यावेळी त्यांनी विचारले की त्याला असं वेगळं का बांधलंय, हा वेगळा घोडा का ठेवलाय? तर तो म्हटला की साहेब तो तुम्हाला परवडणार नाही, कारण तो साधारण 50 लाख रुपयांचा घोडा आहे. तर त्याने विचारलं की ह्या घोड्यामध्ये असं काय खास आहे, असं काय वेगळं आहे की त्याच्यामुळे याला एवढं 50 लाख रुपयांचा हा घोडा आहे? तर त्या मालकांनी सांगितले की साहेब या घोड्याची खासियत अशी आहे की हा घोडा जमिनीवरून सगळ्यात जास्त वेगानं धावू शकतो. दुसरी गोष्ट, हा घोडा मनात आलं तर आकाशातनं पण उडू शकतो, विमानासारखा, हेलिकॉप्टर सारखा. आणि हा घोडा मनात आणलं तर पाण्यातनं सुद्धा जोरदारपणे प्रवास करू शकतो, एखाद्या जहाजासारखा किंवा एखाद्या बोटीसारखा. तर त्या माणसाने विचारलं की एवढी जर काय या घोड्याची खासियत आहे तर मग 50 लाख पण कमी आहे, मग एवढी कमी किंमत कशी काय त्याची? मग याची तर कोट्यवधींमध्ये किंमत असायला पाहिजे होती. तर त्यावेळी तो म्हणाला की साहेब मी तुम्हाला म्हणलं ना की हा जमिनीवरनं धावू शकतो, मनात आणलं तर उडू शकतो, मनात आणलं तर पाण्यातनं जाऊ शकतो, पण याचा एकच प्रॉब्लेम आहे की याच्या मनात कधीच काही येत नाही. मनात आलं तर सगळं करू शकतो, पण याच्या मनात कधी काही येत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे मनावर घेणं, एखादी गोष्ट मनावर घेणं आणि मनावर घेतल्यानंतर ती गोष्ट सातत्यपूर्वक करत राहणं, हा डिफरन्स आहे, हा फरक आहे एखादा यशस्वी माणूस आणि एखादा अयशस्वी माणूस यांच्यामधला. आणि तो मूलभूत फरक समजून घेणं आवश्यक आहे. आज आम्ही मीडियामध्ये आहोत. आता पुढारी न्यूज नावाचं नवीन चॅनल जे गेल्या 6 महिन्यांपासून सुरू झालंय, त्याच्यावर मी बातम्या देण्याचं काम करतो. आमची मोठी टीम आहे. पण केवळ आमचीच इंडस्ट्री नाही तर अख्खी इंडस्ट्री, जी आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि आपल्या पिढी पुढचं, या जनरेशन समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे आहे, ते आहे बोर्डमचं. अख्खी इंडस्ट्री ही बोर्डमच्या जीवावर उभी आहे. आपला बोर होण्याचा वेळ कमी 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 होत चाललेला आहे. आधी तो 1 तास होता, त्याच्यावरून तो 50 मिनिटं 40 मिनिटं असं करत करत आता आपले रील्स, आपले शॉर्ट्स आणि आपले सगळे व्हिडिओज हे 1 मिनिटावर येऊन ठेपलेले आहेत. 1 मिनिटाच्या वर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष घालता येत नाही. आपल्याला 1 मिनिटाच्या वर गेले की आपण बोर व्हायला लागतो आणि या बोर्डमच्या आधारावर ही सगळी इंडस्ट्री उभी राहते, जी तुम्हाला गिराईक बनवते आहे. आणि त्यामुळे साधारणपणे जर आपण बघितलं तर यशस्वी माणसं आणि अयशस्वी माणसांमधला किंवा तुम्हाला यशाकडे घेऊन जाणाऱ्या आणि न जाणाऱ्यातला फरक हा आहे की सुरुवातीला ज्या गोष्टी आपल्याला प्रचंड बोर वाटतात त्या गोष्टी अल्टिमेटली तुम्हाला पुढे घेऊन जाणारे असतात आणि सुरुवातीला ज्या गोष्टी आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात, अट्रॅक्टिव्ह वाटतात, त्या गोष्टी या अल्टिमेटली तुम्हाला एका वेगळ्या मार्गावर किंवा एका मर्यादेकडे घेऊन जाणारे असतात. आणि त्यामुळे या बोर्डमचं नेमकं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर असणार आहे, तुमच्या पिढी समोर असणार आहे. वाचन हे बोर आहे, रील्स बघणं हे इंटरेस्टिंग आहे, पण अल्टिमेटली रील्स बघण्यातून तुम्हाला पुढे कुठपर्यंत तुमचा प्रवास होणार आहे आणि वाचन तुम्हाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे यातला हा फरक आहे. तर अशा प्रकारे या गोष्टींमध्ये हा बोर्डम तुम्हाला वर्तमान काळात ठेवत नाही. जर आपण आध्यात्मिक पार्श्वभूमी बघितली तर सगळ्यात म्हणजे मी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती केल्या. मी इस्रायलला गेलो होतो. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध सुरू असताना 2014 साली मी वॉर झोनमध्ये त्या ठिकाणी होतो. तिथल्या अगदी मोठ्या सैन्याधिकाऱ्यापासून आपल्याकडचे सगळे राजकारणी, नेते, वेगवेगळे अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातले आर्टिस्ट, कलावंत सगळ्यांना भेटल्यानंतर माझं जे काही स्वतःचं म्हणून जे काही इम्प्रेशन झालेलं आहे, माझं जे काही एक ऑब्झर्वेशन झालेलं आहे, त्यातला महत्वाचा मुद्दा आज मला तुमच्याशी शेअर करावा असा वाटतो. आणि तो मुद्दा असा आहे की बहुतांश मी पाहिलेली बहुतांश यशस्वी माणसं ही वर्तमान काळात जगणारी आहेत आणि ते वर्तमान काळात जगण्याचं कारण आहे त्यांचा फोकस. जर मी भाषण करतो आहे, मी भाषण ऐकतो आहे तर माझं पूर्ण लक्ष भाषण ऐकण्यात आहे. जर ती माणसं जेवतायत तर ती पूर्णपणे जेवणात लक्ष आहे. जर ती माणसं प्रवास करतायत तर ती प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. जी माणसं चिंताग्रस्त आहेत ती सकाळी उठल्यानंतर मी कॉलेजला गेल्यावर काय करायचं याचा विचार करतात. कॉलेजला आपण असताना लेक्चर ऐकताना लेक्चर सुटल्यावर काय करायचं याचा विचार करणं. घरी असताना ऑफिसमध्ये काय असेल, ऑफिसमध्ये असताना घरी काय असेल, ह्या प्रकारे वर्तमान काळात न जगणारी माणसं आणि ह्या सगळ्या पुढे मागे जाण्याचं मूळ कारण, मूळ सोर्स हा बोर्डम आहे. त्या बोर्डमवर आपण कसा उपचार करतो, काय उपाय करतो, हे आपल्या पिढीसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. मला माहिती आहे की पाहुण्यांची भाषणं हा कुठल्याही कार्यक्रमातला सगळ्यात बोर भाग असतो आणि कधी एकदा हे भाषण संपतं आणि आमच्या मूळ कार्यक्रमाकडे आम्ही वळतो, असं बऱ्याच ठिकाणी होत असतं.
आणि त्यामुळे असंच एक वक्ता आलेला होता, तो किस्सा तुमच्याशी मला शेअर करा, तुम्ही ऐकला असेल कदाचित, की एक पाहुणा आलेला होता आणि त्या पाहुण्याने भाषण करायला सुरुवात केली. तर तो पाहुणा बोलत राहिला 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, तो काही बसायला तयार नाही. तर प्रेक्षक बोर व्हायला लागले, प्रेक्षकांना कळेना की आता काय करायचं. तर शेवटी शेवटच्या रांगेत बसलेल्या एका माणसाचा पेशन्स संपला. तो जागेवरनं उठला आणि त्यानं डायरेक्ट खिशातनं पिस्तूल काढली आणि त्या भाषण करणाऱ्या पाहुण्याच्या दिशेनं असायची रोखली. तर तो समोर बघत होता, त्याला दिसत होतं, प्रेक्षकांना मागे काही दिसत नव्हतं. तर तो एकदम घाबरला. तो म्हणला की थांबा मला मारू नका, मी पुढच्या 5 मिनिटात माझं भाषण संपवतो, त्याच्यापेक्षा जास्त काही मी बोलणार नाही. तर त्याला ते काही ऐकू सहन झालं नाही. तो तशीच पिस्तूल घेऊन पुढे यायला लागला. तो अगदी पाहुण्यांच्या जवळ आला, पाहुण्यांच्या अगदी सगळ्यांच्या समोर आला, तेव्हा पाहुणे म्हणाले की थांबा, आता मी 2 मिनिटात संपवतो, माझा शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी बसतो. तो अगदी स्टेजच्या जवळ आला. तर त्यावेळी तो पाहुणा म्हणाला, वक्ता म्हणाला की आता मी माझं भाषण संपवतो, हे माझं शेवटचं वाक्य आहे, ह्याच्या पुढे मी काही बोलणार नाही. त्यावेळी तो गन घेतलेला माणूस म्हणाला की साहेब तुम्ही बोला, तुमचा काहीच दोष नाही, तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्हाला भाषण करण्यासाठी तिथे बोलवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बोललंच पाहिजे, तुमचा काहीच दोष नाहीये. फक्त मला एक सांगा की तुम्हाला इथं बोलवलं कोणी. तर मला घोडविंदे सरांबद्दल आदर आहे. घोडविंदे सरांनी असंच काम करत राहिलं पाहिजे, अशाच नव्या पिढ्यांना घडवत राहिलं पाहिजे, यासाठी मी घोडविंदे सरांना आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. जो चेहरा आपण रोज TV चॅनलवरती पाहतो ते व्यक्तिमत्व अमोल जोशी सर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. सर धन्यवाद. नक्कीच आमचे विद्यार्थी या ठिकाणी सकारात्मक विचार घेऊन आपलं जीवन या ठिकाणी करिअर घडवतील. धन्यवाद सर. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गोविली गावचे सरपंच माननीय सौ पूजा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो, मी स्मिता मॅम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या गोविलीच्या माजी सरपंच सो सुरेखा भोयर मॅम यांचे स्वागत संस्थेच्या संचालिका माननीय स्मिता गोडविंदे मॅम यांनी करावं असे मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री रामदास दौंड साहेब, उपविभागीय अधिकारी तालुका मुरबाड यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. आदरणीय गोडविंदे सर, सर्व जीवनदीप शिक्षण संस्थेचे संचालक वर्ग, शिक्षक वर्ग यांचं प्रथमतः मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो इथं मला बोलण्याची संधी आणि मला इथं आमंत्रित केल्याबद्दल. मी असं काही जास्त छान वक्ता नाही आहे, त्यामुळे माझ्यातून कदाचित बोर्डम क्रिएट होऊ शकतं, फक्त बंदूक काढू नका. ठीक आहे. जसं जोशी साहेब आणि भिडे साहेब तुम्हाला जसं पॉझिटिव्ह व्हायचं आलं इथं, मला त्याच्या पुढे जाऊन मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. मी पण असंच कॉलेजला जेव्हा गेट टुगेदर असायचं किंवा डेज असायचे आमचे फेब्रुवारीमध्ये, असंच एखाद्या तो माझा बसला का मुलं तो गॉगल घालून, त्याच्यासारखा नव्हता तुम्ही. गॉगल घालायचो, सगळ्या डेजमध्ये छान कपडे घालून वगैरे फिरायचो. आमच्यात पण रोज डेज असायचे, चॉकलेट डे असायचे, सगळे डेज सेलिब्रेट केलेले. तर त्या प्रकारे एक मला माझं पास्ट आठवायला इथं छान वाटतं. इथं एक म्हणजे पुन्हा विद्यार्थी दशेत गेल्यासारखं वाटतंय. थोडक्यात फक्त एक माझी जर्नी सांगतो मी, बोर झाला असणार तुम्हाला कदाचित, पण एक 5 ते 7 मिनिटात काय जर्नी होती माझी आणि त्यातून काय काय तुम्ही टेक अवेज घ्यायला पाहिजे हे मी थोडक्यात सांगतो.
माझं मूळ गाव अहमदनगर आहे. अहमदनगरमध्येच माझं स्कूलिंग झालं. 11वी-12वी झाली. 11वी-12वीला मी सायन्स स्ट्रीमला होतो. सायन्स स्ट्रीम नंतर मी अब्रप्टली BSc ॲग्रिकल्चरला गेलो. कारण भरपूर मुलं काय करतात, 12वी नंतर एकतर इंजिनिअरिंगला जातात किंवा MBBSला जातात. परंतु मी ॲग्रिकल्चरला गेलो कारण मला यायचं होतं प्रशासकीय सेवेमध्ये. त्यावेळेसच मी 12वीला ठरवलं होतं की मला UPSC मधून IAS IPS व्हायचे. तर त्यावेळेस मी तो डिटर्मिनेशन केलं होतं. तर सांगण्याचा अर्थ काय की अर्ली बर्ड कॅचेस द प्रे फर्स्ट. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही तयारीला लागाल किंवा तुमची मानसिकता बनवाल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे फार जास्त लवकर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन मी पुण्यामध्ये केलं 2013 ते 17. मी तुम्हाला वाटत असेल कदाचित मी फार हुशार होतो किंवा फार जास्त मार्क्स असले असतील. नाही, मी माझ्या ग्रॅज्युएशनला माझे पण विषय बॅक राहिलेले, मी पण परत रिकव्हर केलेले, असं काही नाही. त्यामुळं हे एक ॲश्युरन्स देतो, फक्त कष्ट करणाऱ्यालाच इथं यश मिळतं. खूप हुशार आहे आणि हुशार असून जर कष्ट करत नसेल तर डेफिनेटली त्याचं पानिपत होते आणि यश मिळत नाही. त्यामुळं तुम्ही यशाची तयारी जर करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला कष्ट करावेच लागते, त्याला दुसरं काही मार्गच नाही. त्यानंतर ॲग्रिकल्चरला 4 वर्ष ठीक आहे, UPSCचा अभ्यास करायला, परंतु 4 वर्ष तर काही अभ्यास केलाच नाही. डिग्रीमध्ये वेस्टेज ऑफ टाइम केला, अभ्यास काही एवढा फोकस नाही केला नाही. परंतु 2017ला मी टर्निंग पॉईंट घेतला. ज्यावेळेस माझे थर्ड इयरला विषय असे बॅक राहिले होते त्यावेळेस फोर्थ इयरला मी ठरवलं, अरे जे राहिलेलं पेंडन्सी आहे ते विषय क्लिअर करूया आणि इथून पुढे नव्याने अभ्यासाला सुरुवात करूया. त्यावेळेस मग डिटर्मिनेशन एक स्ट्रॉंग केलं आणि मी पुन्हा अभ्यासाला लागलो. फोर्थ इयरला असताना मग मी UPSC म्हणलं थोडं राहू द्या म्हणलं, तर तो एक मला वाटतं एक सेटबॅक बसला मला. मी जर लवकर अभ्यासाला लागलो असतो फर्स्ट इयरला तर कदाचित मी UPSC मधून पण सिलेक्ट झालो असतो. परंतु तसं न होता MPSCची तयारी करावी लागली मला, कारण लवकरात लवकर एक पद मिळवण्याची गरज झाली होती. MPSCच्या तयारीला लागलो. फोर्थ इयरला अभ्यास केला चांगला आणि फोर्थ इयरला अगोदर मी मंत्रालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर झालो. पहिलं माझं पोस्ट मला ती मिळाली. त्यानंतर दुसऱ्यांदा मला ACF फॉरेस्टमध्ये मी असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट झालो आणि परत मंत्रालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं वरचं पद भेटलं, डेस्क ऑफिसर. 2018 मध्ये मला 3 पदं मिळाली. तर 3 पदं मिळाली, परंतु मी त्याच्यावर समाधानी राहिलो नाही. कारण का, माझं ड्रीम काय होतं की हायेस्ट पोस्ट मिळवणं. मग मी काय केलं, बरं तिथून एक सांगायचं काय की बऱ्याच जणांना काय होतं की एखादं पोस्ट मिळवली, एखादं पद मिळवलं तर आपण काय होतो एक सॅटिस्फाईड राहतो आणि आपली तयारी सोडून देतो. परंतु आपलं पोटेन्शियल असतंय, फक्त ते पोटेन्शियल ओळखणं फार गरजेचं असतं. त्यामुळं ड्रीम हाय, कधी पण जास्तीत जास्त उंच ड्रीम तुम्ही पाहिलं पाहिजे. मग त्यानंतर मी पुन्हा तयारीला लागलो. 2019ला परत ॲडव्हर्टाईज झाली, परत तयारी केली. 19ला पुन्हा परीक्षा दिली. 18ला जे यश मिळालं होतं त्याचा कॉन्फिडन्स तर मनात होताच. त्या कॉन्फिडन्सच्या आणि अभ्यासाच्या बेसवर पुन्हा 19ला डेप्टी कलेक्टर झालो. हे असं थोडक्यात माझी जर्नी होती. सांगायचं काय की आपण कधी कधी छोट्याशा यशाने भुरळून जातो, तर तसं नाही करायचं. तुम्ही अजून त्याच्या पुढे प्रोग्रेस कसा करता येईल त्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे. जसं जोशी साहेब सर म्हणाले की वर्तमान काळामध्ये तुम्ही फोकस ठेवला पाहिजे. तर तुम्ही ठरवा वर्तमान काळामध्ये आपल्याला प्रोग्रेस करण्याकडे कुठले सेक्टर्स आहेत, मी कुठं माझ्या स्किल्स अपग्रेड करू शकतो, मी कुठं माझं पद वाढू शकतो, कुठं माझं नॉलेज वाढू शकतो. स्वतःला अपग्रेड करत राहणं फार काळाची गरज झालेली आहे. त्यामुळं कंटिन्युअस अपग्रेडेशन मध्ये राहा, एन्जॉय पण करा लाईफमध्ये. असं नाही मी म्हणते की फक्त अभ्यासच करायला. मी माझ्या लाईफमध्ये असं काय 24/7 अभ्यासच करत होतो असं नाही. मी बॅलन्स वेमध्ये करायचो. आता बॅलन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, समजा सकाळी 7ला लायब्ररी जाणं, संध्याकाळी 10 पर्यंत अभ्यास करणं. परंतु मी काय करायचो, लायब्ररीला गेलो ना, माझा मोबाईल सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. सर तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे की मोबाईल हा फार मोठा डिस्ट्रॅक्शन. मी मोबाईलला डायरेक्ट माझ्या रूमवर ठेवून यायचो आणि लायब्ररीत विदाऊट मोबाईल यायचो. मग फक्त काय करायचं, मी संध्याकाळी एकदा ब्रेक घेतला ना 5 वाजता, मी रूमवर जायचो. 5 ते 5:30 पर्यंत अर्धा तास मोबाईल बघायचो, पुन्हा मोबाईल आपण रूमवर ठेवायचं, पुन्हा लायब्ररी यायचं आणि रात्री 10:30 ते 11 असं ते 1 तास दिवसातून मोबाईल बघायचं. होते ना तुम्हाला जे रील्स बघायचे, जे फेसबुकचे नोटिफिकेशन बघायचे, व्हॉट्सअपचे मेसेज बघायचे, 1 तास मोर दॅन सफिशियंट. फक्त आपण मोबाईल हातात आहे म्हणून त्याच्याकडे बघत राहतो कंटिन्यू. ते बोर्डम जे सांगितलं सर तुम्ही ते एकदम परफेक्ट आहे. आपला बोर्डम जो 1 तासावरून आता 30 सेकंदावर आलेला आहे. तर तसं नसं करायचं. तर तो मोबाईलला थोडा वेळ म्हणजे ह्या दशक तरी आपण तयारी जे प्रिपरेटरी फेज आपली चालू आहे त्या काळामध्ये तरी मोबाईलला कमीत कमी वापर करणं फार गरजेचं आहे. मोबाईल हातात असला की आपलं बुक कडून लक्ष केव्हा त्या मोबाईलकडे जातात आणि केव्हा आपले त्या रील्स बघण्यात 1 ते 2 तास निघून जातात ते आपल्याला सुद्धा कळत. त्यामुळे हे एक स्ट्रॅटेजी तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा. बघा मोबाईल, मी अजिबातच सोडून द्याच म्हणत नाही, परंतु एक बॅलन्स्ड वे मध्ये 1 तास 1.5 तास मोबाईल बघा.
फेसबुक नोटिफिकेशन बघा, मग फोन कॉल्स असेल फोन कॉल्स अटेंड करा. काहींचं एक्सक्यूज काय असतं की मला फोन कॉल येणार आहे, तुम्ही काय राष्ट्रपतीचे फोन येणार आहे का तुम्हाला कोणाचे, किंवा काय कोणाचे मंत्र्यांचे फोन येणार का? नाही, आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्यांना कोण फोन करणार आहे? आईवडिलांना सांगून ठेवायचं मी तुम्हाला परत संध्याकाळी या टाइममध्ये कॉल बॅक करून ठेवते. असं म्हणजे एक नियोजन करता आलं पाहिजे. परत मी अजून काय करतो, बॅलन्सचं अजून दुसरं उदाहरण सांगतो. शनिवार रविवार जर काय करायचं मी, शनिवार किंवा रविवार दोन्हीपैकी एक दिवस मी सुट्टी घ्यायची. त्या दिवशी मस्त मी ट्रेकिंगला जायचो, मूवी बघायला जायचो, मित्रांबरोबर फिरायला जायचो. तर ह्या गोष्टी मी पण केलेल्या आहेत. तुमच्या लाईफमध्ये पण त्या गोष्टी होत असतील, फक्त ते जर जास्त प्रमाणात होत असतील तर ते कमी करणं आणि बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं करा तुम्ही, परंतु एन्जॉय करताना पण बॅलन्समध्ये करता आलं पाहिजे. अभ्यास पण करा आणि अभ्याससोबत ह्या गोष्टी पण करा. म्हणजे काय होईल, तुम्ही एक माइंड फ्रेश पण राहील आणि असं वाटणार पण नाही मी काहीतरी सॅक्रिफाईस करतो का. सॅक्रिफाईस वगैरे काही जास्त करायची गरज नाही. तुम्ही फक्त मॅनेजमेंट तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. तर बॅलन्सिंग द लाईफ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे स्ट्रगल. आता तुम्हाला असं वाटत असेल की आता सर डिप्टी कलेक्टर झाले म्हणजे काय सगळे त्यांचे प्रॉब्लेम संपले, असं काही नसते. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी स्ट्रगल असतात आणि ते फक्त लेवल वेगळे असतात. तुमच्या लाईफचा स्ट्रगल किंवा प्रॉब्लेम काय आहे की काही ना काहीतरी नोकरी मिळवणं, हा स्ट्रगल आहे. मी त्याच्यातून आलेलो आहे. फक्त आता माझ्या लाईफचं स्ट्रगल काय आहे की मला आता पुढे निवडणूक आहे, निवडणुकाचं कामकाज बघणं, मला पब्लिक हँडल करणं हे महत्वाचं काम असते, वरिष्ठांना उत्तर देणं हे काम करणं हे महत्वाचं काम असते. तर ह्या गोष्टी म्हणजे लाईफमध्ये या नवीन नवीन प्रॉब्लेम्स येतच राहतात. माइंडसेट काय बनवायचा आपला की कुठला पण प्रॉब्लेम आला ना त्याला प्रॉब्लेम न समजता त्याला चॅलेंज समजा. तुम्ही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. चॅलेंज जर त्याला समजलं की तुमचं मग काय राहते, तुम्ही त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह आणि मार्ग, त्याच्यावर सोल्युशन काय निघेल त्या सोल्युशन ओरिएंटेड राहता. तुम्ही त्याला जर प्रॉब्लेम म्हणून जर बघितलं तर तुम्ही त्याच्यातून पळवाट काढायला बघता, अरे नाही नाही मग आपण इग्नोर करू या गोष्टीला. तर तसं नाही. कुठली पण गोष्टीची तुमच्याजवळ अडचण आली ना तर त्याला एक चॅलेंजिंग म्हणून त्याला ऍक्सेप्ट करा आणि त्याच्यावर काम करा. आता मग सगळ्याच प्रॉब्लेमला फेस करत बसायचं का, तर ते पण नाही. म्हणजे कोणत्या आता आपला आपण अभ्यासात जसे ते आणि कोणी तिसऱ्या व्यक्तीचं किंवा जे आपल्या रिलेटेड व्यक्ती पण नाही किंवा नातेवाईकांमध्ये काही भांडण नाही, तर तुम्ही तुमचा अभ्यास सोडून पुस्तकं सोडून जर ते नातेवाईकांची भांडणं सोडून जायला बसायचं का. तर अशा कुठल्या पण गोष्टीला चॅलेंज नाही समजायचं. फक्त आपल्या गोष्टी रिलेटेड पर्सनल रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याला चॅलेंज समजा, त्याच्यावर ओव्हरकम करा. तुमचा कॉन्फिडन्स लेवल नक्की वाढलेला असेल. म्हणजे यातून सांगायचं काय की चूज युअर बॅटल्स वाईजली. म्हणजे तुम्हाला कुठं लढायचंय कुठं नाही लढायचं हे पण तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. हे इफेक्टिव्ह मॅनेजमेंट स्किल्स जमलं पाहिजे. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत जे मला सांगू इच्छितो. तुम्ही फार टाइम घेणार नाही मी. तुमचा कल्चरल प्रोग्राम हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असतो. मी पण गेलो त्या फेजमधून. जे बॅक बेंचर्स असतात त्यांच्यासाठी तर फार बोर्डन झालं असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. अभ्यास करताना काही पण अडचण आली, कुठली पण अडचण आली शैक्षणिक किंवा प्रशासकीय सेवेत येण्याच्या विषयी बिंदास मला कॉन्टॅक्ट करा. सरांकडून माझा नंबर घ्या. कुठलं तुम्हाला जर प्रशिक्षण लागत असेल किंवा पुस्तक कसं वाचायचं, कुठले वाचायचे, काही पण अडचण आली तर बिंदास मला विचारा. सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. सरांचं एमपीएससी मधून या ठिकाणी निवड झालेली आहे. महाविद्यालयामध्ये ते नेहमीच आपल्याला या ठिकाणी सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्या महाविद्यालयाला ते करत असतात. सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण काय करावं तर आपण स्वप्न पाहिली पाहिजे, आपण नियोजन केलं पाहिजे आणि जे प्रॉब्लेम येतील ते प्रॉब्लेम आपण चॅलेंज म्हणून स्वीकारले पाहिजे. नक्कीच सर आमची मुलं या तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाला. गणेश मलबारी सर इथे उपस्थित आहेत. मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. गोवेलीचे उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ते काम करतात. धन्यवाद सर. यानंतर आपण विशेष सत्कार या ठिकाणी सुरुवात करत आहोत. क्रीडा क्षेत्राची कामगिरीमुळेच महाविद्यालय आज जीवनदीप महाविद्यालय मुंबई विद्यापीठामध्ये टॉप 10 मध्ये आपलं स्थान या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्यासाठी आज महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. याच विभागाने केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा महाविद्यालयाचा मान उंचावलेला आहे. याच विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. वैभव भोईर SY BA,
मी मान्य श्री रामदास दौड सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. या विद्यार्थ्याने मुंबई ठाणे झोन वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, साऊथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत 12वं पदक आणि ऑल इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सहभाग. मान्य श्री रामदास दौड सर या ठिकाणी या विद्यार्थ्याचं कौतुक करत आहे. सानिध्या मोरे, सानिध्या मोरे. मी माननीय श्री रामदास दौड सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठ ठाणे झोनमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, साऊथ झोन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी त्याची निवड, तामिळनाडू या ठिकाणी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेलं आहे. यापुढील विवेक सांबरे, विवेक सांबरे, नीरज कुमार यादव, विवेक सांबरे या विद्यार्थ्याचं माननीय श्री अमोल जोशी सर यांनी कौतुक करावं. या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग सिनियर स्पर्धेत कांस्य पदक, जिल्हास्तरीय बँक स्पर्धेत रौप्य पदक, पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक, मुंबई विद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे. नीरज कुमार यादव, सूरज मंडल, FYBA, सूरज मंडल, मानसी गरत, मानसी गरत. मी हर्षल भिडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या सूरज मंडल, मानसीगडचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. या विद्यार्थिनीने मुंबई ठाणे झोन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक, मुंबई ठाणे झोन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक, मुंबई विद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक, मुंबई विद्यापीठ ठाणे झोन कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. मी हर्षल भिडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. विजय फसाळे नेक्स्ट, विजय फसाळे. यानंतर पूजा राऊत हिने या ठिकाणी यायचं आहे. नंतर दर्शन पवार, मानसी घरत, मानसी घरत या ठिकाणी उपस्थित आहे. या विद्यार्थीने मुंबई ठाणे झोन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक, मुंबई ठाणे झोन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक, मुंबई विद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक, मुंबई विद्यापीठ ठाणे झोन कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. धन्यवाद. विजय फसाळे, पूजा राऊत. मी हर्षल भिडे सर यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याचं कौतुक या ठिकाणी करावं. मुंबई ठाणे झोन कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक, मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक, मुंबई ठाणे झोन वेटलिफ्टिंग मध्ये कांस्य पदक या विद्यार्थ्यांनी पटकावलेलं आहे. विजय फसाळे. मी हर्षल भिडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. विजय फसाळे राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, मुंबई ठाणे झोन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक या विद्यार्थ्यांनी पटकावलेलं आहे. दर्शना पवार, दर्शना पवार, सॉरी दर्शक पवार, दर्शक पवार या विद्यार्थ्याचं कौतुक मान्य श्री अध्यक्ष रवींद्र गोडविले सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. मुंबई ठाणे झोन कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक, मुंबई ठाणे झोन जुडो स्पर्धेमध्ये कांस्य पदक,
मुंबई ठाणे झोन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक, मुंबई ठाणे झोन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक. दर्शना परतोळे, दर्शना माननीय श्री सौ स्मिता गोडविंदे यांना मी विनंती करतो की या विद्यार्थींचं कौतुक या ठिकाणी करावं. मुंबई विद्यापीठ ठाणे झोन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, मुंबई विद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक या विद्यार्थ्यांनी पटकावलेलं आहे. हर्षदा घोले, नेक्स्ट हर्षदा घोले. संचालिका माननीय सौ स्मिता गोडविंदे मॅम यांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक या विद्यार्थ्यांनी पटकावलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. स्नेहा शेलार, स्नेहा शेलार. मी माननीय श्री दाऊद सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. मुंबई विद्यापीठ ठाणे झोन मध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये तिने कांस्य पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. यानंतर मोरेश कारले, मोरेश कारले FYIT. अध्यक्ष आणि श्रीवंत गोडविंदे सर यांना मी विनंती करतो की या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. मनोज ठाकरे, मान्य श्री रामदास दौड सर यांना मी विनंती करतो की या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. नेपाळ या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400 मीटर धावणे स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलेलं आहे. भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचं नाव उंचावलेलं आहे. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभाग, तसेच महाराष्ट्राचा खेळाडू क्रीडा विभागातील सर्वात उत्कृष्ट पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. रोहित साहिल उतेकर मी यांना स्टेजवरती आमंत्रित करतो आणि या विद्यार्थ्याचं सुद्धा मान्य श्री दौड सर यांना मी विनंती करतो की त्याचं कौतुक या ठिकाणी करावं. त्यानंतर दिवेश जाधव सर या मी पूजा यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याचं कौतुक या ठिकाणी करावं. या विद्यार्थ्याने ठाणे झोन जुडो मध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. ठाणे झोन बॉक्सिंग मध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. त्यांनी सर्वांनी या विद्यार्थ्याचं टाळ्या वाजवून या ठिकाणी कौतुक करावं. यानंतर निशांत कडू राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये या विद्यार्थ्याने गुजरात येथे झालेला राष्ट्रीय इंटिग्रेशन कॅम्पमध्ये त्याची निवड झाली होती. मी गणेश मलबारी सर यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याचं या ठिकाणी कौतुक करावं.
दीपेश झगडे, दीपेश झगडे. राष्ट्रीय सेवा दीपाली करे, दीपाली करे. या विद्यार्थिनीचं राष्ट्रीय सेवा योजनेमधून LTP कॅम्पसाठी ची निवड झाली होती. मी शांताराम भाऊ भोईर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थीचं कौतुक करावं. यानंतर तेजस जाधव, मी संचालक प्रशांत गोडिंदे सर यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. तेजस जाधव या विद्यार्थ्याचं सुद्धा LTP कॅम्पसाठी निवड झालेली आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठ आयोजित करण्यात आलेल्या उडान फेस्टिवलमध्ये, नुकताच झालेल्या उडान फेस्टिवलमध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अंकिता विषय व टीम यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे गायन स्पर्धेमध्ये. मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतो. थोडे सरांना विनंती करते, सुरेखा भोईर मॅम यांना मी विनंती करते की त्यांनी या ग्रुपला सन्मानित करावे. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे उडान फेस्टिवलमध्ये पथनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले DLLE ग्रुप, पथनाट्य ग्रुप DLLE विभाग. मी गोवेलीचे सरपंच माननीय पूजा जाधव मॅम यांना विनंती करते की त्यांनी या ग्रुपला सन्मानित करावं. माजी विद्यार्थी संघाचे सदस्य बाळू उबारे येथे उपस्थित आहेत, त्यांनी स्टेजवर यावे. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे आपल्या महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग जे आहे ते उंच भरारी घेत आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत जे कॉम्पिटिशन झाले होते त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी नेहा केने हिने मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मावळे रामदास दौड सर यांना विनंती करते की त्यांनी तिला सन्मानित करावे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिला ऍप्रिसिएशन करायचं आहे. त्यानंतर नेहा केने आणि ग्रुप झोन 6 मध्ये जे कॉम्पिटिशन झाले होते त्या कॉम्पिटिशन मध्ये त्याच ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. नेहा केने आणि ग्रुप, मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्या ग्रुपचंही स्वागत करावं. या कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यात मोलाचं आपल्याला सहकार्य मिळालं आहे. तर आपलेच माजी विद्यार्थी कमलेश रोहणे, त्याच्यानंतर गणेश केंबाडी सर यांनी स्टेजवर यायचं आहे. या जे आपल्याला यश मिळालं आहे या यशामध्ये विद्यार्थ्यांसोबत यांचंही खूप मोठं मोलाचं कार्य आहे. पुढील पारितोषिक आहे युवा महोत्सवामध्ये तालवाद्य स्पर्धा झाली होती. त्या तालवाद्य स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या महाविद्यालयातील सुमुख तेरेदेसाई यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मी मान्यवर रामदास दौड सर यांना विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार करावा. पुढील पारितोषिक युवा महोत्सवामध्ये झालेले मोनो ऍक्टिंग या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचीच विद्यार्थिनी प्रीती मोहिते हिने सुद्धा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.
मी हर्षद सरांना विनंती करते की त्यांनी तिचा सन्मान करावा. सर्वांनी जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या जोरात. पुढील पारितोषिक आहे युवक महोत्सव मध्ये झालेल्या भाषण स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुप्रिया गायकवाड हिने 3रा क्रमांक पटकावलेला आहे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य KB गोरे सर यांना विनंती करते की त्यांनी तिचे कौतुक करावे. यानंतर दैवता पालवी. मी प्राचार्य डॉक्टर KB कोरे सर यांना विनंती करतो की या विद्यार्थिनीचं कौतुक करावं. मुंबई विद्यापीठ ठाणे झोन जुडो स्पर्धेत सुवर्ण पदक, मुंबई विद्यापीठ ठाणे झोन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक या विद्यार्थ्याने पटकावलेलं आहे. तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं. टोके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तसेच ज्युनियर कॉलेज सुद्धा स्पोर्ट्समध्ये त्यांनी सुद्धा महाविद्यालयाचं नाव उंचावलेलं आहे. या ठिकाणी अनिरुद्ध रोशन जाधव 12वी कॉमर्स याने 81 किलो वजनी गटामध्ये वेटलिफ्टिंग जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल, विभागीय गोल्ड मेडल, राज्यस्तरीय सहभाग, कनिष्ठ महाविद्यालय गोल्ड मेडल गोविली. मी दौड सरांना विनंती करतो की या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. मी शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहिद सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती या ठिकाणी यायचं आहे. यानंतर 86 किलो वजनी गटामध्ये अनिरुद्ध रोशन जाधव 12वी कॉमर्स या विद्यार्थ्याने सुद्धा वेटलिफ्टिंग जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल, विभागीय गोल्ड मेडल, राज्यस्तरीय सहभाग. मी शिवछत्रपती सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर पारस घनश्याम कुशवाहा यांनी 61 किलो वजनी गटामध्ये वेटलिफ्टिंग जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मी साहिल उतेकर सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. विभागीय गोल्ड, राज्यस्तरीय सहभाग, कनिष्ठ महाविद्यालय गोल्ड गोविली. अनुष लोखंडे. यानंतर टोके सरांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. अरुणाचल प्रदेश राष्ट्रीय स्तरीय युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 61 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल या ठिकाणी मिळवलेलं आहे. खेलो इंडिया चेन्नई येथे वेटलिफ्टिंग रजत पदक, शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये पटना रजत पदक, राज्यस्तरीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये औरंगाबाद येथे 61 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल. धन्यवाद. अनुष सुनील लोखंडे. अनुष सुनील लोखंडे. ओके, धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी सुद्धा महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी उंचावलेलं आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर निहारिका देशमुख मॅडम यांनी आताच मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर ही पदवी हिंदी या विषयामध्ये घेतलेली आहे.
सूर्य बाला की कहानियों का राज्यशास्त्रीय अध्ययन या विषयावरती त्यांनी आपली डॉक्टरी पूर्ण केलेली आहे. मी पुन्हा एकदा दौड सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या प्राध्यापिका डॉक्टर निहारिका देशमुख मॅडम यांचं कौतुक या ठिकाणी करावं. यानंतर धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. यानंतर अपर्णा जाधव मॅम यांची सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना विभागातून नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2023-24 मुंबई विद्यापीठातून त्यांची निवड झालेली आहे. तर मी पुन्हा एकदा सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं सन्मान करावा. धन्यवाद सर. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि थोरात सर यांच्या प्रयत्नातून आम्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुका मुरबाड आणि तालुका शहापूर या ठिकाणी पथनाट्य सादर केली आणि या पथनाट्यामधून विद्यार्थ्यांना काही मानधन या ठिकाणी देण्यात आले. विषय होता बालविवाह पथनाट्य या ठिकाणी आम्ही सादर केली होती बालविवाह या विषयावरती. यामध्ये स्नेहा शेलार ज्या विद्यार्थ्यांची मी नावं घेतोय त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की त्यांना जे काही मानधन या ठिकाणी मिळालेलं आहे तर ते या ठिकाणी सरांनी द्यावे. स्नेहा राजाराम शेलार, प्रतीक्षा राहुल, वैष्णवी मेस्त्री, राजनंदिनी शेलार, हर्षना शेलार, दीपाली तरे, निशांत कडू, ओमकार भोईर, साईनाथ भुयारे सर्वांनी एकत्रित या ठिकाणी उपस्थित राहायचे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना मिळालेले जे काही मानधन आहे ते आपल्या हस्ती द्यावे. या विद्यार्थ्यांनी इथे स्टेजवरती थांबायचं आहे. विद्यार्थ्यांनी स्टेजवरती थांबायचं आहे. याच विद्यार्थ्यांना जे मानधन मिळाले होते त्याच मानधनामधून त्यांनी महाविद्यालयाला एक भेटवस्तू दिलेली आहे. तर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे सर तसेच अध्यक्ष माननीय श्री रवींद्र गोडविंदे सर यांनी या भेटवस्तूचा स्वीकार करावा. सर्व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचं या ठिकाणी धन्यवाद. तसेच थोरात सरांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद, कारण त्यांच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तालुका मुरबाड आणि तालुका शहापूर या ठिकाणी पथनाट्य सादर केले आणि त्यांना हे मानधन या ठिकाणी मिळालेलं होतं. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांना स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करतो. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री रामदास दौड साहेब, त्याचबरोबर माननीय श्री अमोल जोशी सर,
त्यानंतर माननीय श्री अमोल जोशी सर, माननीय श्री हर्षद भिडे सर, त्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र गोडविले सर, आपल्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या गोविलीच्या सरपंच पूजा मॅम, त्याच्यानंतर माजी सरपंच आज इथे उपस्थित आहेत गोविंद मॅम, संस्थेच्या संचालिका स्मिता गोडविले मॅम, गोविलीतील ग्रामस्थ समाजसेवक उद्योजक बनकरी सर, तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करते व पुढील सूत्र मी आमच्या सहकारी काटकर मॅम यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद.